जगदीश गोविंद खेबुडकर मराठी चित्रपट संगीताच्या इतिहासातलं एक मानाचं आणि महत्वाचं नाव. 400हून अधिक चित्रपट, त्यातील सुमारे 4000 चित्रपट गीतं, 25 ते 30 चित्रपटांचं लेखन, असा हा शब्दयज्ञ अखंड धगधगता. तरी देखील आपल्या या कामाविषयी खेबुडकर म्हणतात, हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे. आणि मग रंगावर तुमच्या आमच्या आठवणींच्या कुपीत दडलेलं असं एखादं प्रेमगीत. मनस्वी एकाग्र चित्त मानस पूजा करणारा निर्मळ तपस्वी सुधीर फडके अर्थात बाबूजी, या दोन अलौकिक प्रतिभांचं संगम असलेलं हे गीत. माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. सातत्याने लावण्यात येणाऱ्या राम कदम, उषा मंगेशकर आणि जगदीश खेबुडकर या त्रयीचं हे एक निराळ्या ढंगाचं गीत आहे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे, आला शंकरूबा गवर माझी लाजू दे. शब्दप्रभू जगदीश खेबुडकरांना या रंगमंचावर आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे जगदीश खेबुडकरांचं. आधी संगीत तयार होतं, नंतर तुम्ही गाणं लिहिलं, त्यांना काय घडलं नेमकं? मी कॅसेट लावायला सुरुवात केली तोपर्यंत दिग्दर्शक माझ्या कानात हळूच खुजबुजले. खेबुडकर एवढी प्रेमगीते लिहिली. हे प्रेमगीत ऐकताना थिएटरमधली माणसं धुंद झाली पाहिजे. आणि लोहार जमातीचं चित्र समोर उभं राहिलं पाहिजे. विशेष करून जगदीश, लोहारांचा देव कोणता आणि त्याला फुलं कोणती वाहतात. एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं. दुसरा विचार आला, दिल्यानं दुप्पट होतं, त्याला ज्ञान म्हणतात. जाम बसला विचार डोक्यात जाऊन आणि माझ्याकडून गाणं लिहिलं गेलं. दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहू सुंदर हे. या पिंजऱ्यातलं असंच एक गाणं. ही सर्व लोकप्रिय गाणी लिहून झाल्यानंतर ते गाणं तुम्ही लिहिलं आणि चित्रपटात मात्र सुरुवातीलाच ते गाणं येतं. आता याचे ट्यून्स ऐकल्यानंतर मला लहर अशी आली की चित्रपटाच्या सुरुवातीला एक गाणं घालायचंय मला, आणि ते निळू फुलेंच्या तोंडात घालायचंय. मला गाणं हे सुचलं. पुण्य गावाची कोणच्या नावाची, पुण्य राजाची तू घराणी गे, मान भरडत हिरवराणी. तुमची 50वी लावणी पसंत केलेली आहे, त्याला 100 चाली काढायला लावतो मी.